नीलम गोरेंच्या विधानानंतर ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी आता आक्रमक झालेत। आज पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक आहे। रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुणे महिला आघाडीची बैठक होणार आहे। आजच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा आता ठरणार आहे। नीलम गोरे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना आता महत्त्वाची बैठक होणार आहे। आजच्या बैठकीनंतर आंदोलनाची दिशा सुद्धा ठरणार आहे। नीलम गोरेंच्या नेमक्या कोणत्या वक्तव्यावरून हा वाद पेटलाय ते वक्तव्य आणि त्याला ठाकरेंनी दिलेलं प्रत्युत्तर सुद्धा पाहूया। ते मॅनेजरचा प्रश्न नाहीये, कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये। आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते। एक हा भाग। दुसरं, आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा, जाऊ दे। हे सगळी गरीगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, तसंच राहू। सरसकट केलं होतं की नाही याच्यावरती मी काही भाष्य करणार नाहीये। काहींना मेरिटवरती मिळालं असेल, पण काही लोकांनी लक्ष्मी दर्शन केलं होतं अशी चर्चा होती। त्याच्यावरती आता मला असं वाटतं की वेळ पडली तर फडणवीस साहेब SIT लावतील, मी बोलू शकत नाही त्याच्यावरती। तुम्ही छोटी मोठी गाडी सांगितली असं ठीक झालं होतं, पण मर्सिडीज मुळे जरा महाराष्ट्राला प्रश्न। 2च नावं सांगितली मी, अजून बऱ्याच गाड्यांचा शोध काढला तर कळेल तुम्हाला काय येते। गाड्या कोणी दिल्या होत्या त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाहीये। ते देणारे आणि घेणारे त्यांनी विचार करायचा असतो। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले। धनंजय, महत्त्वाची घडामोड म्हणावं लागेल। खरं तर एकीकडे नीलम गोरे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर आता वाद पेटला, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यातच पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक आहे। ही बैठक नेमकी केव्हा होणार आणि या बैठकीनंतर आगामी काळात आंदोलनाचं नेमकं काय स्वरूप असणार? कारण नीलम गोरेंनी जे उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं वक्तव्य आहे त्याच्यावरून काल पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीकडून आंदोलनं करण्यात आली। मात्र त्या आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात करायचं आहे आणि त्याचं रूपरेषा जी आहे ती आज ठरणार आहे। आणि रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यातील ज्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत त्या उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर मुंबईतल्याही काही महिला ज्या आहेत, महिला आघाडीतल्या ज्या प्रमुख नेत्या आहेत त्या या आजच्या बैठकीमध्ये उपस्थित राहतील आणि यामध्ये हे आंदोलन कशा पद्धतीने करता येईल त्याची रूपरेषा ही आजच्या बैठकीत ठरवली जाईल। 12 वाजता दुपारी मातोश्रीवर ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं कशा प्रकारे रस्त्यावर उतरून हे आंदोलन करता येईल, राज्यभर हे आंदोलन करायचंय, त्यामुळे टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने हे आंदोलन करता येईल, त्याचबरोबर त्याची रूपरेषा कशी असेल, या सगळ्या संदर्भातली चर्चा ही आजच्या बैठकीमध्ये रश्मी ठाकरे यांच्यासोबत होणार आहे। कारण की नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पडताना पाहायला मिळतात आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले सुद्धा कालपासून पाहायला मिळतात। त्यामुळे ठिकठिकाणी आता राज्यभर हे आंदोलन केलं जाणार आणि याची रूपरेषा आज 12 वाजता मातोश्रीवर ठरवली जाणार आहे। करण, नक्कीच धनंजय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।